नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या श्री गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. भाद्रपद महिन्यात पार्थिव रूपातल्या गणेशाचं 10 दिवसांसाठी जसं पूजन अर्चन केलं जातं तसंच माघ महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. कोणतंही काम यशस्वी व्हावं यासाठी सुरुवातीला श्री गणेशाची प्रार्थना करण्याची पद्धत असते. श्री गणेश ही मूलाधार चक्राची देवता. मूळ आणि आधार या दोन शब्दांपासून मूलाधार हा शब्द तयार झालेला आहे. कोणत्याही गोष्टीचं मूळ पक्कं असलं, आधार भक्कम असला की ती तडीला नेणं शक्य असते. अर्थातच मूळ रोवण्यासाठी, मजबूत आधारासाठी पृथ्वी महाभूतासारखं दुसरं तत्व नाही. म्हणूनच मूलाधार चक्रात पृथ्वी तत्वाचं अस्तित्व असतं. आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे हे आपण जाणतोच. पृथ्वी महाभूताच्या गुणांना साजेसे असे जे काही भाव आहेत, उदाहरणार्थ नख, हाडं, दात, मांसधातू, त्वचा, मळ, केस, स्नायू, घ्राणेंद्रिय यांना पार्थिव शरीरभाव असं म्हटलं जातं. कोणत्याही गोष्टीला आकार देण्याचं कामही पृथ्वी महाभूताचंच असतं. त्यामुळे शरीरातील अवयवांवर, उदाहरणार्थ फुफ्फुसे, यकृत, गर्भाशय वगैरेंवर सुद्धा पृथ्वी महाभूताचा प्रभाव असतो आणि या सर्व शरीर भावांवर मूलाधार चक्राचं नियंत्रण असतं. मूलाधार चक्रात दोष उत्पन्न झाला तर या अवयवांच्या कार्यात असंतुलन उत्पन्न होऊ शकतं. म्हणून शरीरातील पार्थिव तत्वांवर काम करताना औषधांच्या बरोबरीने ओम गंग गणपतये नमः या गणेश मंत्राचा जप करणं, अथर्व म्हणजे थरथर नष्ट करून स्थिरतेचा अनुभव देणारं अथर्व शीर्ष ऐकणं हे सुद्धा मदत करत असतं. आजच्या श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आपलं मन, बुद्धी, विचारांना स्थिरता यावी अशी त्यांना प्रार्थना करूया.